स्टॉप करून स्टॉप टाकायचा. करायचा. नमस्कार, आता आपण बुरके गावमध्ये आलेलो आहोत. इथं या सरांना ॲक्च्युली दुसऱ्या ऊसासाठी प्रोडक्ट दिले होते आपले इंडिया ॲग्रोचे, पण त्यांनी त्याला थोडे वापरले आणि ह्याला थोडे वापरले. एकदाच फक्त फवारणी करून एकदाच हे करून आता ही लागण आणि ही लागण एक सोबतची लागण आहे, तरीसुद्धा दोन्हींमध्ये खूप सारा फरक आलेला आहे. तर हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकू की त्यांनी काय वापरलं आणि त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आलाय. ह्या ऊसासाठी काय वापरले तुम्ही? या ऊसासाठी इथे इथे पुढे दाखव हे ऊस कशा प्रकारे आलाय. या ऊसासाठी आपण आहे ना यातली हे जे प्रोडक्ट आहे ना यातली अर्धी बॅग वापरली आणि हे एक आणि हे एक याची अर्धा टाकलं होतं आणि याची एक फवारणी केली आपण. आपले 4 पंप झालते, हे 10 पण राणे काय. तर त्याच्यानंतर हे बघा आपल्या ऊसाला आहे ना, हा ऊस आपल्या रानामध्ये इथं आपलं बरं मुरमाटाचं रान आहे, असं काही काळवाटी नाही आहे. पण इथं आपला माल कधी ऊस एवढा हाईटला वाढत नव्हता, खाली तोंडाला हाईट व्हायची आणि इकडं बुटका ऊस राहायचा. तर आता आपला ह्याच तोंडालाच ऊस असा बसला, त्याच्यापेक्षा खाली चांगलाच आहे. आणि आपल्या ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 कांडी शेंडे दे एवढा ऊस आपला हा ऊस वाढलेला आहे. तर आपली जूनची लागण आहे, 7 महिन्यामध्ये आपल्याला एवढा रिझल्ट 8वा महिना ऊसाला चालू. आणि हीच लागण आणि शेजारी हा चुलत्याची लागण. तर हा चुलत्याची लागण आपली लागण झाल्याच्यानंतर लगेच सुरुवात त्यांनी केली. तर त्यांचा माझा ऊस हा संगतच आहे. तर हा त्यांचा ऊसाची कांड्या मोजतो 1 2 3 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे एवढा फरक आहे. म्हणजे आपल्या ऊसातून ह्या प्रोडक्टने आपल्याला एवढा फरक दिलाय. कांड्यांच्या जाडीमध्ये पण हा, त्याच्या आणि आपला ऊस हा जाडीला बी चांगला आहे आणि ह्यो ऊस जाडीला पातळ आहे आणि आपली कांडी बी लांब आहे, ही कांडी बी बारीक बारीक आहे. असं म्हणजे फरक आहे आपल्याला स्वतःला तो फरक जाणवला आहे. म्हणजे ऊसासाठी 100% चांगले प्रोडक्ट आहे ते. प्रत्येकाने यूज केल्यानंतर